उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांचा आणखी एक धक्का बसल्याचं बघायला मिळत आहे। मित्र उच्चस्तरीय समितीवरून अजय अशर यांची उचलबांगडी झाली आहे। एकनाथ शिंदे यांचे विकासक मित्र अशी अजय अशर यांची ही ओळख केंद्राच्या नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची ही निर्मिती करण्यात आली होती। शिंदेच्या राजवटीमध्ये मित्राच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी अशर यांच्याकडे होती। फडणवीस यांनी मित्राची पुनर्रचना करत शिंदेंना हा धक्का दिल्याचं बघायला मिळत आहे। प्रवीण सिंग परदेशी यांच्याकडे मित्राच्या सीईओ पदाची आता जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांचा हा आणखी एक धक्का म्हणावा लागेल। मित्र उच्चस्तरीय समितीवरून अजय अशर यांची ही उचलबांगडी झालेली आहे आणि अजय अशर आहेत ते एकनाथ शिंदे यांचे विकासक मित्र अशी त्यांची ओळख। केंद्राच्या नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची निर्मिती झाल्याचं बघायला मिळत आहे। शिंदेच्या राजवटीमध्ये मित्राच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी ही अशर यांच्याकडे खरं तर होती। फडणवीसांनी मित्राची पुनर्रचना करत शिंदेंना हा धक्का दिल्याचं सध्या बघायला मिळत आहे आणि प्रवीण सिंग परदेशी यांच्याकडे सध्या मित्राच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। राजकीय गोटातून आपण ही महत्त्वाची अपडेट सध्या बघू शकतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, महत्त्वाची अपडेट सध्या म्हणावी लागेल, आता मित्र उच्चस्तरीय समितीवरून अजय अशर यांची उचलबांगडी झाल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच गौरी, आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये ही संपूर्णपणे मित्रा ही संस्था आहे ती बनवण्यात आलेली होती। यामध्ये राज्यातील आर्थिक गुंतवणूक वाढीसाठी या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या उच्चस्तरीय थिंक टँकची स्थापना आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यातच पाहता केंद्राच्या धर्तीवरती, केंद्राच्या नीती आयोगाच्या धर्तीवरती ही जी संस्था आहे ती काम करणार होती आणि यामध्ये अजय अशर यांना देखील हे संपूर्णपणे उपाध्यक्ष पद म्हणून आहे ते देण्यात आलेलं होतं। परंतु त्यानंतर आता हे उपाध्यक्ष पद त्यांच्याकडून काढून घेऊन स्वतः मुख्यमंत्री फडणवीस हे प्रसिद्ध या संस्थेचे अध्यक्ष असतील। त्यासोबतच एकनाथ शिंदे, अजित पवार हे दोघेही सहअध्यक्ष, तर मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राणा जगदीश सिंग आणि राजेश क्षीरसागर हे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आता नेमण्यात आलेले आहेत। तर परदेशी यांच्याकडे हा संपूर्णपणे कार्य जो आता मित्रा संस्थेचा जो संपूर्णपणे कार्यभाग आहे तो असणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कुठेतरी हा जो धक्का आहे तो म्हणावा लागेल, कारण अजय अशर हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे मित्र आहेत ते देखील मानले जातात आणि याआधी देखील अनेक विकास कामांमध्ये अजय अशर यांनी आपली या ठिकाणी छबी आहे ती देखील पाडल्याचं होतं। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो आता आहे तो निर्णय घेतलेला आहे। गौरी, नक्कीच निखिल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निखिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मित्र उच्चस्तरीय समितीवरून अजय अशर यांची ही उचलबांगडी करण्यात आल्याचं सध्या बघायला मिळत आहे। एकनाथ शिंदे यांचे विकासक मित्र अशी अजय अशर यांची ओळख होती आणि त्यांच्या जागी फडणवीस यांनी प्रवीण सिंग परदेशी यांच्याकडे ही मित्राच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंना हा मुख्यमंत्र्यांचा आणखी एक धक्का म्हणावा लागेल। शिंदेच्या राजवटीमध्ये मित्राच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी अशर यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती आणि त्यांचीच आता ही उचलबांगडी करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे आणि मुख्यमंत्र्यांचा आणखी एक धक्का हा एकनाथ शिंदे यांना हा म्हणावा लागेल। सध्या मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण सिंग परदेशी यांच्याकडे मित्राच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। फडणवीसांनी मित्राची पुनर्रचना करत हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आता या निर्णयाचे काय राजकीय पडसाद उमटतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। मित्र उच्चस्तरीय समितीवरून अजय अशर यांची ही उचलबांगडी सध्या आपण बघू शकतोय।